मराठी गोष्ट कर्म. सुमनच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं. ती तिच्या वैवाहिक जीवनात खूप खुश होती. ती गरोदर होती, त्यामुळे ती रोज काहीतरी नवीन पदार्थ करून खायची. तिने माहेरून येताना तिच्यासोबत एक कुत्र्याचं पिल्लू घेऊन आली होती. त्या पिल्ल्याचं नाव तिनं राणी असं ठेवलं होतं. राणी सुमनला खूप मानायची. सुमनलाही तिचा खूप लळा लागला होता. सुमन गरोदर होती. तिला तिच्या आईची खूप आठवण यायची. त्यामुळे तिची आई काही दिवस तिच्याकडे राहायला आली. ती सुमनची काळजी घेऊ लागली. तिला काय हवं नको ते बघत होती. काही दिवसांनी राणीला पण दिवस गेले, पण सुमनचं आता तिच्याकडे दुर्लक्ष होत होते. राणी एके दिवशी दारात बसलेली होती. तिला खूप भूक लागली होती. तेवढ्यात सुमन आली आणि तिनं उरलेलं जेवण गटारीत टाकलं. राणीला ह्याचा खूप राग आला. जनावर आहे म्हणून काय झालं, तिचाही जीव आहे. रागाच्या भरात तिनं सुमनला शाप दिला. ती म्हणाली, मी कुत्री असल्यामुळे तू माझ्याशी अशी वागलीस ना, आता मी तुला शाप देते की माझ्यासारखे मूल तुझ्या पोटी जन्माला यावं आणि माझ्या पोटी तुझी मुलं यावी. काही दिवसांनी सुमनची डिलिव्हरी झाली. बघितलं तर काय, तिच्या पोटी 2 कुत्र्याची पिल्लं झाली. सुमनला काही कळलंच नाही. ती शांतपणे बघत बसली. तिच्या लक्षात आलं की ती राणीबरोबर खूप चुकीची वागली होती. त्यामुळे देवाने तिलाही शिक्षा दिली होती. तिला कळून चुकले की ती किती चुकीची वागली. तिने पुन्हा राणीची माफी मागितली. इकडे राणीने 2 सुंदर मुलींना जन्म दिला. ती तिच्या मुलींची खूप छान काळजी घ्यायची. ती तिच्या मुलीसोबत आनंदात राहत होती. काही दिवसांनी तिच्या मुली मोठ्या झाल्या. तिने तिच्या मुलींना शाळा शिकवली. त्या मुली दिसायला खरंच खूपच सुंदर होत्या. अगदी राजकुमारीसारख्या दिसायच्या. एक दिवस दोघीजणी फिरायला गेल्या. फिरत असताना अचानक 2 घोडेस्वार तिथे आले. त्यांची नजर या 2 बहिणींवर पडली. ते घोडेस्वार त्या दोघींच्या प्रेमातच पडले. त्या दोघींना घोड्यावर बसवून ते घेऊन गेले. जाताना एका मुलीनं विचार केला की आपली आई आता आपल्याला कशी शोधणार. नंतर तिने एक युक्ती केली. तिच्या आईने तिला एक मोत्याचा हार दिला होता. ती त्यातले एक एक मोती टाकत गेली. ज्या माणसांनी त्यांना उचललं होतं ते राजा आणि प्रधान होते. त्यांनी त्या मुलीशी लग्न केले आणि सगळे सुखात राहू लागले. इथं राणीला तिच्या मुलीची काळजी वाटू लागली. ती त्यांना शोधू लागली. शोधत ती लांब गेली. समोर काहीतरी चमकत असलेलं तिला दिसलं. तिने ते पाहिलं आणि ओळखले की हा तोच हार आहे जो तिने तिच्या मुलीला दिला होता. ती त्या दिशेनं बघत बघत गेली. तेव्हा तिला कळलं तिच्या मुली खूप सुखात आहेत आणि त्यांनी लग्न केले आहे. ती तिच्या मुलींचा संसार बघण्यासाठी त्यांच्या घरी गेली. ती पहिलं मोठ्या मुलीकडे गेली. ती आता राजाची बायको होती. ती तिच्या आईला पूर्ण विसरली होती. राणी तिच्या दारात गेली तेव्हा तिने तिला खूप मारलं, काठीने मारलं. तेव्हा तेथून राणी निघून गेली. ती तिच्या लहान मुलीकडे गेली. तिने राणीला लगेचच ओळखले. ती रडू लागली. राणीला पण तिला बघून खूप छान वाटलं. दोघी एकमेकींना बघत बसल्या. तिने राणीला खायला खीर केली. राणीने ती खाल्ली आणि थोड्या वेळानं तिने जीव सोडला. तिच्या मुलीनं तिला एका पेटीत ठेवलं. काही दिवसांनी तिने पेटी उघडून बघितले.
तर त्यामध्ये हिरे मोती भरले होते. हे बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या आईने जाता जाता तिला आशीर्वाद दिला होता. पण मोठ्या मुलीला मात्र गरिबी आली. तिच्या लक्षात आलं की तिने खूप मोठी चूक केली होती. त्यामुळे देवाने तिला इतकी मोठी शिक्षा दिली होती. तिला तिच्या वागण्याचा खूप पश्चातापही झाला. जिने आईची सेवा केली ती खूप सुखात होती. ती दररोज त्या पेटीची पूजा करायची. तात्पर्य: चांगले कर्म केल्यास चांगले फळ मिळते, वाईट कर्म केल्यास वाईटच फळ मिळते. म्हणूनच माणसाने नेहमी चांगले कर्म करावे, म्हणजे फळही चांगले मिळते. तर मित्रांनो, माझी गोष्ट कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.